मित्रांनो 2700 जागांसाठी पंजाब नॅशनल बँकेमध्ये भरती निघाली आहे। खासियत अशी आहे की ही पब्लिक सेक्टर बँक आहे, गव्हर्नमेंट अंतर्गत येते आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्रामध्ये हे जे जिल्हे आहे त्यामध्ये ही जागा असणार आहे। सिलेक्शन प्रोसेस अगदी सोपी आहे। 30 दिवसांमध्ये तुम्ही इथे सिलेक्ट होणार आहात, जॉब सुरू करणार आहात, ट्रेनिंग तुम्हाला इथे मिळणार आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शनसाठी कुठलाही इंटरव्ह्यू नाही आहे। जस्ट तुम्हाला सोपी आणि साधी कम्प्युटर बेस्ड एक्झाम द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही ते सिलेक्ट होणार आहात। सगळी प्रोसेस तुम्हाला समजून सांगतोय, अप्लाय कसं करायचं, एज क्रायटेरिया काय आहे, सिलेक्शन प्रोसेस काय, कारण की हे जर समजलं तरच तुम्ही प्रॉपरली अप्लाय करू शकताय, सिलेक्ट होऊ शकताय। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो पंजाब नॅशनल बँकेच्या ऑफिशियल करियर पेजवर आपण आल्यानंतर इथे आपल्याला नोटिफिकेशन दिसून जाईल आणि ही यांची PDF आहे ज्यावर सगळी माहिती दिलेली आहे, तुम्ही ते वाचू शकतात। पंजाब नॅशनल बँक ह्यूमन रिसोर्स डिपार्टमेंट आहे यांच्यातर्फे हे अपडेट आलंय। टोटल 2700 जागा आहे। फॉर्म भरणं 30/6/2024 पासून सुरू झालंय। 14 जुलैपर्यंत आपण अप्लाय करू शकतोय। आपली जी ऑनलाईन सोपी कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे ती 28/7/2024 ला होणार आहे आणि तुम्ही बघा राज्यानुसार इथे भरपूर साऱ्या जागा आहे। आपण जर महाराष्ट्रामधून अप्लाय करतोय तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकताय जसं की कोल्हापूर झालं, यासाठी टोटल 7 जागा आहे। मुंबई सिटीसाठी 43 जागा आहे। मुंबई वेस्टर्नसाठी 34 जागा आहे। नागपूरसाठी 8 जागा आहे। नाशिकसाठी 14 जागा असणार आहे। पुण्यामधून तुम्ही अप्लाय करताय तर 17 जागा आहे आणि ठाण्यामध्ये 22 जागा आहे। जसं की आपण बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये टोटल 145 जागा आहे ज्यासाठी तुम्ही अप्लाय करणार आहात। ओके, खाली तुम्ही स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या राज्यांमध्ये पण दिसू शकताय। जसं की तुम्ही बघा उत्तर प्रदेशमध्ये टोटल म्हणजे सगळ्यात जास्त जागा उत्तर प्रदेशमध्येच आहे, 561 जागा आहे। त्यामुळे महाराष्ट्रामधून पण आहात तरी तुम्ही अप्लाय करू शकताय। आता इथे एज लिमिट किती पाहिजे तर तुमचं वय 20 ते 28 आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय। तुमचं जे एज आहे ते 30/6/2024 रोजी कॅल्क्युलेट केलं जाणार आहे। पण जर तुम्ही कास्टमधून असाल जसं SC ST मधून असाल तर 5 वर्षाची सूट दिली आहे म्हणजे 28+5, किंवा तुम्ही OBC मधून असाल तर 3 वर्षाची सूट दिलेली आहे आणि बाकी जर तुम्ही असाल तर इथे बघा त्यांच्यासाठी पण इथे दिलेलं आहे, तुम्ही बघू शकताय। त्यानंतर अप्लाय कसं करायचं, रजिस्ट्रेशन कसं करायचं तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे। 2024-25 साठी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। पंजाब नॅशनल बँक अप्रेंटिसशिप प्रोग्राम आहे, इथे बघा क्लिक हिअर टू अप्लाय, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर बघा हा ऍप्लिकेशन फॉर्म आपल्या समोर आलाय। अगदी सोपा फॉर्म आहे जो की 14 जुलैपर्यंत तुम्ही भरू शकताय। ओके, ते पण मी तुम्हाला सांगतो जसं की इथे बघा तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। अगदी सोपा फॉर्म आहे, तुम्ही ते भरू शकताय। जर तुमचं बघा या पोर्टलवर तुमचा ऑलरेडी अकाउंट असेल तर तो पोर्टलचा नंबर टाका, ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालतंय। ओके, जिथे जिथे रेड स्टार आहे ते भरणं गरजेचं आहे। मग तुमचं नाव, तुमचं जन्मतारीख, तुमचं जेंडर काय आहे, त्यानंतर रजिस्टर ईमेल ॲड्रेस, या ईमेल ॲड्रेसवरच तुमचं सिलेक्शन किंवा एक्झाम कसं होणार आहे, ॲडमिट कार्ड, ही सगळी माहिती त्याच्यावरच येणार आहे। मोबाईल नंबर, आधार कार्ड, त्याच्यानंतर जनरल कशामधून तुम्ही आहात ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। ओके, त्यानंतर इथे इलिजिबल एक्झामिनेशन फी, इथे एक्झामिनेशन फी असणार आहे। तुम्ही जनरलमधून आहात किंवा मेल OBC आहात तर तुमच्यासाठी 944 रुपये फी आहे। SC ST मधून असाल तर इथे बघा 708 रुपये फी आहे आणि PWBD मधून तुम्ही आहात तर 472 रुपये फी आहे। तर तुम्हाला हे बघून घ्यायचं आहे। अप्रेंटिसशिप आहे, 1 वर्षाचा प्रोग्राम आहे ज्यामध्ये तुम्हाला इथे ट्रेनिंग पण दिली जाणार आहे, प्लस तुम्हाला प्रॅक्टिकली बँकेच्या शाखांमध्ये जाऊन काम करायला सुद्धा मिळणार आहे। ओके, त्यानंतर तुम्ही PWBD मधून आहात तर तुमच्यासाठी ते काही डिटेल्स भरायचे आहे ते तुम्ही ते टाकू शकताय। त्यानंतर कुठली डिग्री तुमची झाली आहे, BA झालं आहे, BSc झालं आहे, BCom झालं आहे, कुठलंही ग्रॅज्युएशन झालेलं आहे। अनेक जण म्हणतात आमचं फार्मसी केलं आहे पण आम्हाला काही जॉब वॅकन्सी येत नाही आहे, तरी तुम्ही ते अप्लाय करू शकताय कारण की ते ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे। असं नाही की BComच पाहिजे, कुठलंही ग्रॅज्युएशन आहे तरी तुम्ही ते अप्लाय करू शकताय। कुठल्या कॉलेजमधून तुम्ही ग्रॅज्युएशन केलं आहे ते टाका। त्यानंतर कुठल्या मंथ आणि इयरमध्ये झालंय तुमचं ते टाकून घ्यायचं। त्यानंतर युनिव्हर्सिटी कुठली आहे त्याचं नेम टाकायचं, अनेकांची पुणे युनिव्हर्सिटी असेल ते तुम्ही टाकू शकताय। स्टेट लँग्वेज कोणती आहे, कारण की ज्या स्टेटमधून तुम्ही अप्लाय करताय तिथली लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे। त्यामुळे आपली मराठी भाषा तुम्हाला येते आहे तर तुम्हाला इथे मराठी भाषा टाकायची आहे। तिथली स्टेट लँग्वेज तुम्हाला येते का तर यस टाकायचं आहे। ओके, त्याच्यानंतर स्टेटचं नाव टाकून घ्यायचं आहे। अप्रेंटिसशिप आहे त्याच्याबद्दल थोडे बघा इथे प्रश्न विचारले आहे, कधी काय, जस्ट तुम्हाला सोपे प्रश्न ते टाकून घ्यायचे आणि सबमिट करायचं आहे।
त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे ती समजून घ्या. जसं मी तुम्हाला सांगितलं, तुमची इथे एक टेस्ट असणार आहे, ज्यासाठी ते बघा सिलेबस दिला आहे. हिंदी किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही ही एक्झाम देऊ शकताय. 60 मिनिटाची एक्झाम असणार आहे. 100 प्रश्न विचारले जाणार आहे 100 मार्कासाठी. ओके, मग बघा जनरल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि कम्प्युटर नॉलेज. त्यानंतर तुम्ही ज्या स्टेटमधून अप्लाय करताय तिथली लोकल लँग्वेज तुम्हाला येते का ते सुद्धा बघितलं जाणार आहे. ते बघा दिलं टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज, म्हणजे मराठी भाषा तुम्हाला येते, त्याची टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर तुमचं इथे फायनल सिलेक्शन होणार आहे. ही सगळी जी प्रोसेस आहे ती 30 दिवसाच्या आत होणार आहे आणि 30 दिवसानंतर तुम्ही इथे जॉईनिंग सुद्धा करणार आहात. सगळी माहितीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. मग यासाठी स्टायपेंड किती असणार आहे जसं की तुम्ही बघू शकताय. रूरलमधून तुम्ही अप्लाय करताय तर 10,000 रुपये, अर्बनमधून तुम्ही अप्लाय करताय तर 12,000 रुपये, मेट्रो सिटीतनं तुम्ही अप्लाय करताय तर 15,000 रुपये. हा 1 वर्षाचा अप्रेंटिसशिप प्रोग्राम असणार आहे, ज्यामध्ये 2 आठवडे तुम्हाला इथे लेक्चर म्हणजे प्रॉपर प्रशिक्षण दिलं जाईल. त्यानंतर 50 आठवडे जे तुमचं काम असणार आहे ती ऑन द जॉब ट्रेनिंग असणार आहे. म्हणजे जे पण मी तुम्हाला सांगितले, म्हणजे नाशिक झालं, पुणे झालं, ठाणे झालं, तिथे यांच्या ज्या ब्रांचेस आहे तिथे जाऊन तुम्हाला काम करायला मिळणार आहे. जर हा 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला बँकिंग सेक्टरचा मिळाला तर बँकिंग सेक्टरमध्ये भरपूर साऱ्या पतसंस्था आहे, भरपूर साऱ्या बँका आहे, प्रायव्हेट बँक आहे, तिथे तुम्ही इझिली जॉबला लागू शकताय या अप्रेंटिसशिपच्या सर्टिफिकेटच्या जोरावर. ओके, त्यामुळे चांगलं अपडेट आहे. पीडीएफची लिंक झालं, अप्लाय करण्याची लिंक झालं, सगळ्या लिंक तुम्हाला इथे टाकून दिलेल्या आहे. अगदी सोप्या भाषेत सगळं समजून सांगितलं आहे. त्यामुळे इझिली अप्लाय करा. काहीही अडलं तर तुम्ही मला कमेंट करू शकताय. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.